तुम्हाला आता आहे ना, सध्या आहे का इथे? सध्या आहे. इथे पोचलो आणि इथे जेवणला एवढं सुखी छान इथे हे आहे ना, वाईब मस्त आहे. हो खूप छान आहे. आणि पूर्ण जिथे राहतो ते कॉटेज दाखवतो. कॉटेज पण तुम्हाला दाखवू, पण जेवण पण खूप छान आहे. इकडे बघा सगळं. आम्ही जेवल्यानंतर परत तुम्हाला इकडे येऊ. हॅलो. हॅलो. आता आम्ही चाललोय, आम्ही झोपलेलो ऍक्च्युली. आमच्यामुळे सगळ्यांना लेट झालं. सॉरी. कारण आम्ही झोपून गेलो, डोळा लागला आणि अलार्म वाजला तरी आम्ही उठलो नाही. आम्हाला एका छोट्या ट्रेलसाठी जायचं मेडोजमध्ये. सो ते करून बघू तिथे काय ॲडव्हेंचर आहे, काय मिळतं आहे आम्हाला त्या जंगलमध्ये. आणि हे आहे रस्टिक पॅराडाईज कॉटेजेस वेअर वी आर लिव्हिंग. आल्यावर दाखवतो आणि तुम्हाला कसं असतं. हां, आणि हे आहे त्याच्यासमोरचा. तुझ्या मागे लपला वी गेला. आर ऑल ब्लॅक ब्युटीज. तुला बोलायचं काही? मला आता काय नाही बोलायचं कारण मी आत्ताच उठलोय. तुम्हाला आम्ही रस्टिक पॅराडाईज दाखवू. आता आम्हाला त्याच्यानंतर ते लोक आमच्या अजून लेट होते. बॉय हॅलो. आता आम्ही इथे रक्षमला पोहोचलोय. तुम्हाला कॉटेज आम्ही नंतर दाखवू, पण इकडची होस्ट एवढी चांगली कारण तिने आम्हाला सांगितलं की इथे फिरायला काय काय लोकली. तर आता आम्ही इथे मेडोज, कारण इथे गुगल करायला काही नाही आहे. इथे नो नेटवर्क, नो वायफाय, नथिंग. आम्ही जस्ट लोकली फिरतोय, कॅश घेऊन फिरतोय, काहीच नाही. गुगल नाही, काय नाही. तर आता आम्ही इकडे जाऊ, तुम्हाला दाखवतो. तिकडे नदी पण आहे, छोटीशी वाहते. ती नदी पण तुम्हाला आम्ही दाखवू, म्हणजे तुम्हाला बघता येईल कसं आहे. तुम्हाला मेडोज आम्ही जिथे राहतो ते कॉटेजेस पण दाखवतो, ते पण एकदा बघून घ्या नंतर. आता आम्ही पोचलो की तुम्हाला परत भेटतो. वेदर प्लेझंट आहे, खूप छान आहे. जसं खूप थंडी नाही. स्वेटर वगैरे घालायचं. चिटकूला कसं कानाखाली मारल्यासारखं वाटत होतं थंडीने, इथे तसं नाही वाटत आहे. म्हणून जरा पातळ घातलंय मी. पण आहे पण 7-10 डिग्रीज असेल. ठीक आहे, भेटूया परत. आता हिच्या डोक्यावर बंद करतो मी. What a view with a handsome face. OMG. आता मला शूट कर प्लीज. असं लहानपणी आपण ड्रॉ करायचं ना, असे हट आणि मग तिकडनं नदी जाते आणि माउंटेन्स विथ सन ट्रीज, तसं वाटतंय. येते ना यार. हे घर बघा इथे. आणि मागची व्ह्यू यार, असं एखादं घर आपलं असं तर काय मजा आली असती. वाटतंय मला खूप मजा येते. मला असं वाटतं चितकुलपेक्षा रक्षम जास्त चांगलं आहे आत्तापर्यंत, कारण इकडे असं त्यांनी वेगवेगळ्या खूप जागा सांगितल्या की तुम्ही इकडे जाऊ शकता, तिकडे जाऊ शकता. तर आम्ही त्या सगळ्या एक्सप्लोर करू, बघू कुठे. कारण मंदिरं पण इथे तुम्हाला लोकांना आत नाही होत आहेत. लोक ते तुम्ही बाहेरूनच बघावं लागतं, आतमध्ये नाही होऊ देणार ते लोक. तर बघू एकदा इकडे किती काय काय जागा आहेत. पण आत्तापर्यंत तर मजा येते. चितकुल पण भारी आहे, पण इकडे जास्त मजा येते मला. बघू आम्ही इथं खाली नदीवर गेल्यावर तुम्हाला भेटू परत. बॉय. जरा जाम भारी एकदा अशी फिर फक्त, म्हणजे त्यांना दिसेल हे पाणी बिणी येते तसं. एकदम असं काय आउटस्टँडिंग नाही, पण खूप सुंदर आहे. नॉर्मली सुंदर असं सुंदर आहे आणि पीसफुल आहे. ते हॉर्न नाही, हॉर्न बिन नाही, म्हणून बरं वाटतं. फक्त पाण्याचा आम्हाला खरं तर ना मागे तुम्हाला दाखवू कसं. हे बघा, हे ना तिच्या डोक्याच्या मागे हे इकडे जायचं होतं, पण रस्ताच नाही सापडत. आणि यांनी आम्हाला सांगितलं असं जा तसं जा, पण यांना काय माहित, गुगल मॅप लावून आम्ही चुकतो. इकडे स्वतः शोधतो तर कसं काय म्हणून सापडणार आम्हाला. कॉन्फिडन्स जाम आहे ना आपल्यावर. पण मजा येते असं शोधत जायला, टाइमपास करत बसायला. असे व्ह्यूज एकदम असं नाही की बाप रे हे क्या देख लिया, पण खूप सुंदर आहे. बघू आता ते पाण्यात पाय घालू तेव्हा तुम्हाला अशी क्लिप लागू. आणि आम्ही वॉक पण करतोय ना, ते पण तुम्हाला असं दाखवते आता की फुल रस्ता असं एकदम हिरवळ, ग्रास आणि स्टोन्स पण ड्राय है. भाई लोग, हमको रास्ता मिल चुका है उस पार जाने का. हम तारों के नीचे से नहीं, ब्रिज के ऊपर से जाएंगे. आता आम्हाला रस्ता मिळालेला जायचा. आम्ही पाण्याच्या जास्त जवळ गेलो नाही, कारण हुलहुल करायची, हिरोगिरी करायची ही वेळ नाही. बिकॉज करंट खूप जास्त होतं. हां, तर आता आम्ही चाललोय ब्रिजच्या त्या साईडला, जिथे आम्ही तुम्हाला दाखवत होतो हिच्या डोक्यावर ते, जिथे आम्हाला रस्ता कळत नव्हता. आता समजला. आता माझी केस बघ. ओ हो, माझी बघ. हां, अरे नाही उडत आहे. आता आम्ही चाललोय तिथे. आणि इथे ॲडव्हेंचर कॅम्प वगैरे पण आहे, ते पण बघू. दाखवता आले तर दाखव. तिकडे जाऊन पाईन ट्रीज. हो, बघू. हा बघा तो ब्रिज आहे, हा तो ब्रिज आहे, याच्यावरनं आम्ही जाणार आहे.
तो मला माहित नाही, मला दिसतं दाखवता येतं की नाही. त्या ब्रिजवरनं क्रॉस करून उस साइड पहाड़ के साइड मिलते वापिस. सनसेट अजून झाला नाहीये. हो हो इथे आता 6 वाजलं तरी अजून सनसेट Sunset झाला नाही नाहीये. गुड. गुड. आणि हे बघा इथे पाण्याच्या किती जवळ जात आहेत बघा लोक. इकडे कदाचित जाऊ शकतो कारण इकडे ते त्यांनी हे नाही बांधलेत, पण आम्ही आत नाही जाणार. बिकॉज खूप खतरनाक पाणी वाटतं. हो पण खूप छान, आकाश पण खूप छान दिसते. बघू हे व्लॉग आता कसे कंपाईल करते आमची बायको. आम्ही बघू. इथे ऑटो बिटो काही नाही आणि थोडा वेळ लागणार आहे मला हा ब्लॉग हा कारण इथे इंटरनेट वगैरे पण नाही. एवढे एडिट बोलते, एवढे व्हिडिओ शूट केले की एडिट करायला थोडा टाइम लागणार आहे. बघू आता हे लोक तिथे ब्रिज आलाय, आता हे अर्धा तास या ब्रिजवर ब्रिजवरतीच फोटो काढत बसणार. ठीक आहे आम्ही तिकडे जाऊन परत तुम्हाला दाखवतो. खूप जोरात करंट आहे इथे पाण्याचं, म्हणजे खूप भयानक आहे. आवाज येत असेल तुम्हाला. आम्ही आवाज माईक लावला नाही, लावला नाही. चार्जिंगचा इश्यू आहे. ॲज वी सेड इथे नेटवर्क नाही, वायफाय नाही, आणि ते हे पण इलेक्ट्रिसिटी वर खाली पण व्होल्टेज असं चेंज होत राहतो. व्होल्टेज चेंज होत राहतं, तर त्याच्यामध्ये माईक आणि कॅमेरा लावणं थोडं रिस्की आहे. म्हणून आम्ही फोन पण काय करतो, पोर्टेबल चार्ज करून मग करतो. पण जिकडे आम्हाला जो ना पोर्टेबल को हो जाए. हां जिथे आम्हाला नीट चार्ज करायला मिळेल तिथे करून मग आम्ही माईकनी करू. हां बिमनेसर नाही. चला भेटू आपण तिकडे जाऊन, तुम्हाला तिकडचं दाखवतो. आता को एक दोस्त मिला यहाँ पे. तू व्लॉग में क्यों नहीं आ रहा है? इधर आ. ये देखो दोस्त नहीं आना आपको. नहीं आना उसको, नहीं आना उसको पसंद नहीं है, पर वो हमको लेके जा रहा है, वो हमको गाइड कर रहा है. हम जिधर जाने वाले उधर 7th स्टैंडर्ड में. 7th स्टैंडर्ड. हाँ वाओ पीछे से बहुत अच्छा दिख रहा है. और इन लोग को पाइन कोन मिला है और ये आदमी बहुत पत्ता ढूंढ रहा है. ये अगर हम लोग इसको आग लगाएंगे ना तो 9% टिकटक. तो लहान पोरगा तो बोलतो, तो आम्हाला सगळं विचारतो की तुम्ही कितवीत आहे, तुम्ही कुठून आले, तुम्ही काय करता. तर आम्ही ब्लॉग चालू केला आणि ब्लॉगमध्ये घ्यायला बघितलं, तो बोलतो नाही मेरे को पसंद नाही आहे. तर आपण त्याला ब्लॉगमध्ये नको घेऊया, पण तो आम्हाला गाईड करतो आम्हाला जिथे जायचं तिथपर्यंत. तो घेऊनच चालला आहे. बघा बघा तो आम्हाला घेऊन चाललाय छोटू. हे बघा बाबा हा चंद्र आणि त्याच्या खाली डोंगर आणि ह्या गोडगोड चालल्यात आपल्या पण ही यांना चंद्रच दाखवतो मी त्यांना. खूप सुंदर दिसतंय. वाव. आम्ही आता चालत चाललोय, बघू कुठपर्यंत जाऊ. ये भाई अपना लुक दे रहा है. बघा हाच तो गाईड आणि याला आमचा नवजोत काहीतरी करायला लावतोय. नाही पण तोच करत होता स्वतः, त्याला मजा येते. आता तो पण करेल मला वाटतं, बघूया. हा बघा 1 2 3 हो जाम भारी है. क्या पी रहे हो आप? कुछ तो सावर टी है. और हमारा ब्रेकफास्ट लेके आए महेश भाई. थैंक यू. ये व्यू के साथ हम खाना खाएंगे. वाव. चियर्स करो. लोकांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, ते लोक बोलले की इथे सर्वात हार्श एन्व्हायरमेंट म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, पण मार्च एप्रिलमध्ये तुम्हाला इथे असा हलका हलका स्नो, पण तुम्ही येऊ शकता फिरायला. एप्रिल म्हणजे बेस्ट मंथ आहे इकडे यायला फिरायला. ते तो माणूस आहे ना तिथे, तो सगळं सांगत बसला आहे. त्यांची मी व्हिडिओ नाही काढली कारण मला माहीत नाही ते कम्फर्टेबल असतील की नाही, कारण त्यांची ऑलरेडी 3-4 जणांनी व्हिडिओ काढली आहे. मी बोललो की नको जाऊ ते उगाच कशाला. इथून व्ह्यू खूप छान येतो आणि यांची झाडं, मागे डोंगर. आम्हाला किन्नर कैलाशला पण जायचं होतं. तिथे किन्नर कैलाश म्हणून पण तो काल्पा म्हणून दिसतो. तिथून आम्ही काल्पाला जाऊ तेव्हा आम्ही बघू तो. तर बघू अजून काय काय भेटतं, काय काय दिसतं रस्त्यात. जे जे दिसत राहील तुम्हाला आम्ही सांगत राहू ॲज युजल. तर भेटूया आपण असेच. आणि हा आमच्यासोबत येणारा, याला नाव मी राजू दिलं आहे. हा बघा हां हा आमच्यासोबतच फिरतोय मगातपासून. बघूया भेटूया परत. आम्ही आलो आता इथे मंदिरात. हा गेट पण हां म्हणजे थोडं
माइंडफुल असतात. की आपल्याला फक्त ते बोलले की इथपर्यंत जा, याच्या पुढे अजून एक जिना आहे जो वरती अजून जाईल, ते त्यांचं काहीतरी प्रायव्हेट हे असेल जिथे ते लोक पूजा करतात किंवा काय करतात, तर तिथे आम्हाला जायला नाही सांगितले. मग आम्ही इथपर्यंत जाऊन येऊ. हा गेट आहे. खाली अजून एक घंटा टाईप काहीतरी आहे, ते तुम्हाला आम्ही खाली जाऊन दाखवू. पहिले आम्ही इथे येऊन जातो. फायनली आम्ही या मंदिरात पोचलो आहे. इकडे कष्ट तिकडे करून. स्टॉप घेऊन आता इथे आम्ही चाललो आहे मंदिर, म्हणजे मंदिरात आम्हाला अलाउड नाही आहे, इथे मंदिर आहे. हे तर फक्त फर्स्ट हा काय बोलतात चौबारा. हा एक असं एक काय बोलतात त्याला, समोर एक जागा जिथे तुम्ही बसू शकता. म्हणजे इकडे time pass, त्यांची passage पूजा type, बिजा हा. होते. हा तसं पूजा आहे. बिजा होते. पालखी वगैरे असेल तर ते इथे इथे नाचवतात नाचवतात. इथे. आणि हे आहे यांचं छप्पर अँड ऑल. मी बॅक कॅमनी पण दाखवेल, बट इथे आहे याचं. आणि इथे मंदिर आहे. हे मंदिर आहे जिथे अलाउड नाही आहे आणि जायला. याच्यावर एवढं सुंदर काम केलं नाही या सगळ्या मंदिरावर, एवढं भारी भारी दिसतंय ते, पण तिथे आम्ही जाऊ शकत नाही वरती, कारण आम्हाला वरती जायला नाही सांगितलंय. इकडे नोटीस लावली आहे की तुम्ही बाहेरची लोक तुम्ही येऊ नका, आम्ही आमचं करू. कारण बाहेरची येऊन खराब बिराब पण त्यांची करत असतील मान्यता भरपूर. वगैरे असते. हां. तिथे एवढा मोठा पॅसेज आहे ना बसायला. हे मागचं गेट आहे, इथून आतमध्ये यायचं, मस्तपैकी बसायचं इथे व्यवस्थित. आणि जसं आपलं हिंदू, मला माहीत नाही आता हे हिंदूमध्ये येणार की नाही, पण जसं आपल्या मंदिरांमध्ये जसं नॉर्मल चिल वातावरण असतं ना, की बसल्यावर एकदम पीस वाटतं, तसंच पीस वाटतं. हे बघा ना इथून मागून मंदिर, हे वरचं त्यांचं ॲक्च्युअल मंदिर आहे हे वालं, हे जिथे आम्हाला जायला परवानगी नाही, पण आणि खूप इथे ते सुंदर पालखी दिसतंय. नाचवतात. आणि इथे पालखी नाचवतात. आणि याच्याच मागे इथे त्या पालखी नाचवण्याच्या मागे एक रूम आहे. बॅक कॅमनी दाखवा ना. बोलायचं चालू केलंय? विसरून जातो. हो, चालू केलंय. आणि तुम्हाला सांगितलं हे स्क्वेअर आहे, इथे लोक पालखी वगैरे नाचवतात. आणि ते लोक बोलतात की पालखी नाचवताना की त्यांच्यातली जी देवी वगैरे तीन आहेत, 3 बोललेले ना, 3 आहेत. जी एक पाण्यातून आली आहे, एक जंगलातून आली आहे, एक अजून कुठून तरी आली आहे. तर ते 3 देवी जेव्हा पालखी नाचवतात ते स्वतः नाचायला लागतात. आणि या पालखीच्या याच्या मागे एक गार्डरूम आहे, ही वाली आहे ना, ही गार्डरूम आहे आत. आणि आतमध्ये त्यांनी स्पेशली लिहिलं आहे बीडी पिऊ नका. बीडी नाही पिणे का, कुछ भी करो बीडी नाही पिणे का इधर, कारण लोक पित असतील येऊन. आणि हे त्यांचं ॲक्च्युअल मंदिर एवढं सुंदर आहे. इकडे एक आहे ना, इकडे तुम्ही बघा, मला माहीत नाही, इथे एक ड्रॅगन आहे. आणि ह्या साईडला दाखव, इकडे पण ह्या कोपऱ्याला पण एक ड्रॅगन सगळीकडे आहे. ऍक्च्युली इथे पण वरती पण इकडे ड्रॅगन्स आहेत. आय डोंट नो त्यांची काहीतरी मान्यता आहे या ड्रॅगन्सला घेऊन. नाही नाही, ते सगळ्या कल्चरमध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी असेल आधीच्या काळात, ते त्यांनी टाकून ठेवलं. आणि हा अजून जिथे पण नॉर्मल मंदिराचे पॅसेज आहेत ना, इथे हे बघा, इकडे बघा ना तुम्ही वरती सिल्वर कलरचं असं ते हे टाईप आहे टोक, याला पण हे शिमरवाले सगळे स्टोन आहेत. नाही, मी त्यांना हे दाखवतोय, हे जे टोक आहे ना वरती, हे सगळे जे मंदिरं नाहीत पण मंदिरचा परिसर आहे त्यांना सिल्वर कलरचे आहेत. आणि जेव्हा मंदिर ओरिजिनल येतं, आता तुम्हाला मागून दाखवायला लागेल, हे बघा, जेव्हा ॲक्च्युअल मंदिर आहे त्यांना हे गोल्डन कलरचं आहे. आणि हे गोल्डनवाला जिथे पण आहे तिथे फक्त लोकल जाऊ शकतात, आपण जाऊ शकत नाही. आणि यांनी ह्याच्यावर असं ते चमकणारे दगडांचं जे बनवून ठेवलं ना, ते जाम भारी. आणि असं नाही की उगाच नुसते टाकलेत, एकदा बघा ते एकदम प्रॉपर पॅटर्नमध्ये सेट केले, ते दगडं नीट उचलली. आणि आता खाली एक शिव मंदिर आहे, आता तिथे आम्ही जाणार आहोत. खूप छान आहे पण हा एरिया खूप जर छान आता आहे. इथे फोटोज वगैरे क्लिक करतो. हां, इथे टाइमपास करू, जास्त नाही फोटो क्लिक करू. करणार बिकॉज हे मंदिर आहे. हां, इथे पीसफुल असं नुसतं बसायला म्हणजे बसायलाच इथे. मजा येते. आणि इथे अजून यांनी आहे ना, हे बघा तुम्हाला माझ्या मागे दिसतं, इकडे मागे, इकडे ना यांनी ट्रॉफ्या लावून ठेवल्या आहेत वरती. हे बघा, ते कसल्या ट्रॉफ्या आहेत माहीत नाही, पण इथे हिमाचलमध्ये असं हिमाचल प्रीमियर लीग म्हणून पण होते क्रिकेटची. हिमाचल प्रीमियर लीग क्रिकेटची. आणि एक तो जो आम्हाला लहान मुलगा गाईड भेटला ना, तो बोलायला की ते कबड्डी आणि फुटबॉलचे पण मॅचेस होतात. तर बिचारा तो कबड्डीमध्ये सिलेक्ट नाही झाला, पण फुटबॉलमध्ये झाला. तर बघू आता आम्ही शिव मंदिरला जाऊ आणि तिकडून तुम्हाला दाखवू की ते मंदिर कसं दिसतं. जर आम्हाला फक्त ते बघून सुंदरतामध्ये आम्ही मोहून नाही गेलो तर भेटूया आपण त्या मंदिरात. तुम्ही आताही मला ना फुगवून बोलली, मला ना त्याच्यासोबत ब्लॉग करायचं आणि ब्लॉगर चालू केलं. मी आता अशीच ब्लॉग करणार आहे. का माहिती आहे का, कारण यांनी आहे ना, आम्ही आता दोघांनी फोटो काढले आणि ही माझ्या हातातून खेचून घेऊन गेली. ह्या कॉन्फिडन्सली की हिला वाटलं की लोक बोलतील हिचं चांगलं असतं. लोकांकडे गेली आणि विचारलं की हा 2 फोटोंमधनं तुम्हाला कुठला फोटो बरोबर वाटतोय, आणि मी काढलेला चांगला वाटला दोघांना. झालं? नाक फुगवून बसली. जेवढं शेंबूड आलं ना सगळं तुझ्या शर्टला पुसून. हे बघ बसला. मी अशीच राहणार. तुझा होऊ दे ब्लॉग खराब. नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला सांगा, असं फालतूमध्ये एक्स्ट्रा घेण्यापेक्षा छोटेसे नॉर्मल फोटो चांगले नाही का दिसत. ते ह्या बंद जनावरांना नाही कळत आहे. परत तिचे फोटो काढतो, थांबा. मी चुकून आता फोटो काढत होतो मंदिराचा.
तो व्हिडिओ चालू झाली. काय मस्त दिसतो ना पण मी उन्हात. वाव छान दिसतं. या मंदिरात एवढी मजा येते ना, खूप छान आहे स्क्वेअर. असं वाटतं इथे जाऊन मध्ये बसून जावं. आणि या मागच्यात पण मला आय विश आय वॉज अ लोकल, पण ठीक आहे नाही येत काय करू. अगले जन्म हिमाचली बनेंगे, अगले जन्म इधर का बनेंगे, रक्षम का. आता रक्षम सोडल्यावर पीओमध्ये बघू काय काय बघायला. एकदा इकडच्या मंदिरात आम्ही जाणार ते तुम्हाला दाखवू. भाई लोग ओम नमः शिवाय. हम लोग जा रहे शिव मंदिर. आपको दिखाते हैं हम अभी शिव मंदिर. ये शिव मंदिर के सामने है शिवानी और वो कराएगी अभी टूर. ये देखो बोला ना सब मंदिर के ऊपर ही ऐसा गोल्डन रहता है, वो वाला मंदिर होता है. वो देखो उधर भी है क्या. और ये हमारा टोपी. और ये हमारा टोपी. प्रोटेक्ट कर. हाँ ये ठुमक ठुमक के चल रहा है. ठुमक के जब. और उधर थोड़े लोग बैठे. अंदर आ सकते हैं. विचारणं आम्ही उचित समजलो की बाबा आज जाऊ की नको जाऊ, नाही तर काय. आणि इथे नंदी वैल पण आहे. नंदी. आणि हे शिव मंदिर काय सुंदर मंदिर आहे. एवढे सुंदर मंदिर आहेत ना. हे बघा ना काय बनवलंय ते. हा मग तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. हे शिव मंदिर आहे टोटल पूर्ण. आणि आपने हनुमान पंचमुखी हनुमान इज हियर. हो खूप सुंदर आहे बघा ना काय काय. हे दाखव ना ते वरती झोपड टाइप कुठे आहे. आहे. आणि हे बघा परत हे दगडाचं खूप खूप सगळीकडे आहे. सगळ्या मंदिरांवर यांनी एवढे व्यवस्थित पद्धतीने दगड लावलेत आणि हे लोक कापत बिपत असतील एकदम छान. आणि बघा हे डमरू का कायला बोलतात. तर डमरूच बोलतात ना. इकडे परत एक असंच स्क्वेअर टाईप हे बसायला काहीतरी असेल. इथले लोक करत असेल. त्यामध्ये जसं पालख्या नाचत होतं इथे काहीतरी बसून कार्यक्रम असेल. हवन वगैरे असतं ना ते इथे करतात. आणि बघा ना काय व्ह्यू आहे मंदिराला. शिवानी सुंदर आहे. आणि इथे मागे बायका पण बसलेत काहीतरी करतात. हा बघा रेड्याने याची केस मागे केली आहेत. रेडा ब्लॉग मध्ये परत यायला रेडी झालाय. ए रेडी ना रेड्याची कोण असते. आणि टोबी आमच्यासोबत खूप फिरतोय. आमच्या सोबतच आहे टोबी. टोबी बसला. आता इथून आपण कुठे जाणार आहे शिव मंदिर. आता आम्ही इकडे आम्ही यांना विचारू की इथे काय काय होतं, काय काय प्रथा इथं काय आहे. पण इथे मंदिरांचे लोकेशन एवढे सुंदर आहेत आणि मंदिरं पण एवढी सुंदर बनवली आहेत. सगळे मंदिर सुंदर असतात भले हे असो कुठलेही असो, फक्त थोडे थोडे वेगळे आहेत. इकडे मला माहित नाही वरती जाऊ देतात की नाही, कारण इकडे पण पायऱ्या आहेत. पण शिव मंदिर तर मला वाटतं लॉक्ड आहे, पण शिव मंदिरमध्ये हे लोक जाऊ देत असतील. तो मंदिर जो होता ना जो आम्ही मागाशी दाखवला तो कदाचित तिकडच्या फक्त कामगार लोकांसाठी, लोकल कामगार लोकांसाठी वगैरे त्यांच्यासाठी बनवलेलं मंदिर आहे. तर ते लोक जाऊच देत नाही वरती. त्यांनी खाली अरे नोटीस नाही दाखवली ना आपण त्यांना. आम्ही तुम्हाला फोटो दाखवू त्याचा नोटीसचा ह्याच्यात. बघू आपण अजून काय काय असेल इथे ते सगळं दाखवू. आम्हाला स्माईल देत होते. इकडचे लोकल खूप चांगले लोक आहेत यार, खूप स्वीट आहेत. स्वतःच रस्ता सांगतात, स्वतःच सगळं करतात आणि स्वतः नमस्ते वगैरे पण नमस्ते करतात. बघू चला अजून काय काय. ये क्या है आंटी. किन्नौरी जलेबी दे रही है. किन्नौरी जलेबी दे रहे हैं ना. ओह थैंक यू. कैसा लगा. अच्छा होता है बहुत अच्छा. बस बस जबरदस्त. खूप गोड नाही पण खूप छान. थैंक यू. ये मुंबई में नहीं देखने मिलता. ये जब एप्पल के पेड़ है ना ये. हाँ ये हम लोगों ने एप्पल है. लिया चेरीज का एप्पल का अक्टूबर. ये जीरा इसमें कब ये सूखेगा तब. नहीं ये इसमें फूल लगेगा ना तब दाने लगेंगे. ओके. त्यांनी जिलेबी पण बनवली. ते लोक एवढी सुंदर लोक आहेत, एवढी चांगली लोक आहेत. ह्या बायका स्वतःहून आपल्याशी येऊन व्हिडिओ बोलतात. काढलेत ना आम्ही टाकले. एवढा स्वतःहून बोलतात, सगळं सांगतात. इथे बसले जातात. तिथे त्यांनी ते जिराचं आम्हाला रोपटं दाखवलं. इथेच जिरं उगवतो, आम्ही इकडचंच खातो, आम्हाला बाहेरचं जेवण सूटच नाही होत. पण खरं त्यांचं आयुष्य खूप छान आहे. असं आयुष्य हे स्लो आहे थोडं, आपल्यासारख्या लोकांसाठी स्लो आहे. पण यांना व्ह्यू एवढा सुंदर सतत. हे बघा इथे बाहेर एकदम ताजं जेवण. आणि 1 तारखेला इकडे 1 मेला इथे बर्फ पडलेला एकदम व्यवस्थित. सगळे रस्ते बर्फाने 2-2 फूट पाय बर्फात होते.
खूप सुंदर होतं. आता बघू आता पुढे काय काय दिसतं. आता आम्ही जेवायला जाणार पहिले. खूप भूक लागली. बघू यांनी आम्हाला जलेबी घाल दिली. आता परत भूक लागली. तो घरी जाऊन जेव. ये लड़की ऐसा टिकली लगाती है फिर पूछती है बराबर है क्या. क्या जवाब देने का इसको. चलो अभी हम लोग जा रहे हैं. देखो साड़ी पहनेंगे. अभी जा रहे हैं साड़ी वाला रील करने. हम लोग मंदिर से घर आ गए थे. अभी घर से हाँ अभी अच्छी दिख रही है. देखो कितनी सुंदर दिख रही है. हाँ अभी हम लोग मंदिर से घर आए थे. फिर हम लोग ने खाना खाया. अभी हम लोग जा रहे वो एक रील शूट करने के लिए. अभी वो रील शूट करके आते हैं. आपको उसमें दिखाते. वो रील देखेंगे आप. मिलते वापस. अभी नॉन स्टॉप. तुम्हाला दाखवलं मी की ही साडी घालून येते. ही चालते बघा कशी. बघ हँगरला साडी लावल्यासारखी चालते. आणि हे बघा ही बापसाहेब. आम्ही आता इथून असे जाणार त्या ब्रिजवरनं काल आम्ही जिथे गेलेलो तिकडे जाणार. ह्यांच्या रील शूट करणार. ह्यांच्या रीलसाठी कुठे कुठे जायला लागतं. हिमाचलला आलो ह्यांच्या रीलसाठी. साडीवाली रील आलिया भटनी काय करून ठेवलंय काय माहिती. त्यांना काय पैसे भेटतात. आम्हाला पैसे खर्च करून यायला लागतं. जाऊ दे आता. इथे आम्हाला भीती वाटते. मला जरी भीती वाटते तर संध्याकाळी येताना परत एवढं थंड होणार आहे ना. काल पण झालेलं बघू. आणि हा आमच्यासोबतच आहे तो बी. हा बघा तो आमच्यासोबतच फिरतो. पुढे मागे असतो. ही बघा ना काय सुंदर दिसते रे. बघ तू ना तू चालू आहे. हो आय एम झोन्ड आउट. ही झोन्ड आउटच असते काय. विचारू शकते. तुम्हाला रिव्हर दाखवतो मी. तसे जसे पुढे चाललोय. हा बघा हा आपलं काम करतोय. आणि हे बघा अजून नवीन येतात आमच्यावर. ज्या मजा आहे. सगळ्या कुत्र्यांना घेऊन आपण तिकडे एक तुम्हाला दाखवतो आम्हा कुत्रा. बघा भाई हा बेकार खुंकार दिसतो. आता आमच्या कुत्राचं काय बहुत दुश्मनी का दोस्ती है. बघू भाई हमारा जो कुत्ता है ना वो अल्फा कुत्ता है इधर का. अकेला पूछ ऊपर करके भाग रहे. बाकी सब कुत्ते ने उसको नमस्कार किया. उसको ऐसे झुक के उसका पूछ उसका ऐसा वापिस गया रिटर्न. वो देखो पूछ आपको नीचे और अपना भाग रहा है आगे. अपने को रास्ता दिखा रहा है. वो बोले चलो हमारी. हाँ ना हाँ अभी जाएंगे. अभी पहुंच रहे हैं हम 2 मिनट में. अपने कुत्ते ने हम लोग को प्रोटेक्ट किया है. अभी पहुंच जाएंगे. उधर जाके रील निकालेंगे. और कुछ होता है रास्ते में तो बताते. आणि कसं वाटतंय तुम्हाला तुमच्या मनातली रील बनवायला भेटली आता. बरं वाटतंय. बारीक झालो मी चालून सारखं त्या मेडोजला जाऊन हां बाय जिथं आता त्या जागेला मेडोज बोलतात. हा बघू दम लागतोय सारखा. चला आम्ही रील काढायला जातो. रील काढल्यावर परत भेटू. बाय. हे बघा एवढं ह्याचा काय बोलतात त्याला करंट एवढा स्ट्रॉंग आणि इथे हा ब्रिज आहे. या ब्रिजवरनं आम्ही जाणार. ऑटो बी हा आमच्यासोबतच असतो कायम. आता तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो. काय सुंदर आहे यार. माझा आवाज येत नसेल कदाचित पण तू कुठं आमचा टोबी माग हा बघा ना. आणि आपल्याला जायचं आहे आता हे क्रॉस करून पलीकडे तिकडे जाऊ. का ग इथे मस्त चिकोटी केली आहे. आणि आता ही बोलते मला इथे नाही बसायचं का. कारण तिकडे घोण आहे. घोण असं वाटतंय घोण आहे. पण ही आग खूप पेटवतंय. माझी पॅन्ट साफ जायला आली आहे. आणि आता आम्ही बसून इथे टाइमपास खात बसणार. आम्ही जाऊन आलो रील वगैरे करून आलो. आता आम्ही फक्त इथे नाश्ता करणार. जेवणार नाही जास्त. आणि मग एंड आज का दिन एंड. कल सुबह 7 बजे हम लोग जाएंगे वापस पीओ. कल्टी एंड बस इधर सरपट 1 2 3